नमस्कार. या देशाच्या स्वातंत्र्याकरिता अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यापैकी करतार सिंग सराभा यांची आज जयंती. 24 मे 1896 रोजी पिता मंगलसिंग ग्रेवाल व माता साहिब कौर यांच्या घरात करतार सिंग सराभांचा जन्म झाला. बालपणाचं शिक्षण गावात तालुक्यात झालं. पुढील शिक्षणाच्या उद्देशाने ते सॅन फ्रान्सिस्कोला गेले. तेथील विद्यापीठात प्रवेश न मिळाल्याने ॲस्टोनिया ऑरेगाव येथे पोचले. सदर वास्तव्यात सोहनसिंग बाकनाजी हे गदर पार्टीचे एक संस्थापक, त्यांच्याशी करतार सिंग सराभांचा परिचय झाला आणि ते क्रांतिकार्याकडे ओढले गेले. गदर पार्टी आणि गदर साप्ताहिकाचं काम त्यांनी सुरू केलं. क्रांतिकार्य पाहून सोहनसिंग बाकनाजींनी करतार सिंह यांना बाबा जनरल अशी उपाधी दिली. अमेरिकेच्या वास्तव्यात करतार सिंह विमान व शस्त्र प्रशिक्षण या बाबतीत तरबेज झाले. 1914च्या पहिल्या महायुद्धात गदर पार्टीचे अनेक क्रांतिकारक भारतात परत आले आणि त्यांनी भारतातल्या विभिन्न क्षेत्रात विष्णू गणेश पिंगळे यांच्या नेतृत्वात उठावाची सुरुवात केली. 1857 सारखा उठाव करावा याची तयारी सुरू झाली. 5 ऑगस्ट 1914 रोजी ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याकरता गदर साप्ताहिकात जनतेला आवाहन केले गेले. अनेक सशस्त्र लढ्यात करतार सिंग सराभाजींनी भाग घेतला. ते पकडले गेले, त्यांचे सहयोगी पकडले गेले. 16 नोव्हेंबर 1915 रोजी कटाचा आरोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आम्ही कट केला नसून आम्ही स्वातंत्र्य समर केले असे न्यायाधीशांना ठणकावून सांगितले. करतार सिंग सराभा व त्यांच्या सहयोगी यांना दिनांक 16 नोव्हेंबर 1915 रोजी फासावर देण्यात आलं. करतार सिंग सराभा व सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय.